खिडकी वडा सुरुवात झाली ती गरज म्हणून। ही संकल्पना मुळात कोणाची होती? माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काहीतरी व्यवसाय करा, पण वडापावचं दुकान ही संकल्पना माझ्या वडिलांनी मुंबईमध्ये आहे। आम्ही तो विचार केला की आम्हाला व्यावसायिक व्हायचं। सुरू झाली तिथे त्यांच्या लग्नासाठी झालेलं कर्ज फेडण्यासाठी चॅलेंजिंग पॉइंट म्हणजे आमच्या घरामधनच पहिले विरोध होता। नमस्कार, मी ओंकार जोशी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अंतरंग गोष्टी मनातल्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर, पॉवर्ड बाय जेपी डेकोर दापोली। आज आपल्याशी गप्पा मारायला, मनातल्या गोष्टी सांगायला आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत कल्याणच्या सुप्रसिद्ध खिडकी वड्याचे मालक आणि वझे बंधू फूड प्रॉडक्ट्सचे मालक निलेश वझे। तर निलेश काका, सुरुवातीलाच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की खिडकी वडा हे एक फंकी नाव आहे आणि एक वेगळंच त्याचा एक ऑरा आता आपण बघतो मुंबई महाराष्ट्रात सगळीकडेच। तर ह्याची खरं तर स्थापना किंवा ह्याची सुरुवात, ही संकल्पना मुळात कोणाची होती? खरं म्हटलं तर ही जी संकल्पना निर्माण झाली किंवा आली ही माझ्या वडिलांच्या मनामध्ये आली। ही पहिले सुरुवात झाली ती गरज म्हणून। 1968 साली खिडकी वड्याची सुरुवात झाली। त्याच्या आधी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काहीतरी व्यवसाय करा म्हणून वडापाव सुरू करा अशी हाक दिली होती। ती हाक ऐकून माझे वडील कोहिनूर मिलमध्ये काम करायचे, सेना भवनच्या बरोबर समोरच कोहिनूर मिल नंबर 3 मध्ये। त्यांनी त्यांच्या मनामध्ये असा एक विचार आला की ही खूप छान कल्पना आहे आणि मग बाळासाहेबांनी पण सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे, तर आपण का तो व्यवसाय सुरू करू नये। बरोबर। म्हणून संध्याकाळी त्यांचं काम संपल्यानंतर जेव्हा ते घरी यायचे त्यावेळेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून आमचा खिडकी वडा सुरू व्हायचा। तो म्हणजे त्याची विक्री आहे ती एका छोट्या खिडकीतनं सुरू व्हायची। म्हणजे ते ऑफिस सांभाळून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला? हो। अच्छा। आणि ती खिडकी अशी होती की ज्या खिडकीतनं बाहेरची माणसं दिसायची, पण बाहेरच्या माणसांना आतमधनं कोण आहे ते कोण विकताय विक्रेता कळायचा नाही, फक्त हातच दिसायचा। अच्छा। म्हणून लोकांनी त्याला असं नाव दिलं की खिडकीतनं मिळणारा वडा घेऊन या, खिडकीतनं मिळणारा वडा घेऊन। अशी चर्चा सुरू झाली तिथे आणि मग तो वडा हळूहळू फेमस झाला आणि अशी त्यांच्या लग्नासाठी झालेलं कर्ज फेडण्यासाठी म्हणून गरज म्हणून हा व्यवसाय त्यांनी आधी सुरू केला होता। अच्छा, हे किती साली? हे 1968 साली त्यांनी ही सुरुवात केली। बरोबर। आणि मग त्याच्यानंतर त्यांची सर्व्हिस त्यांनी साधारण किती वर्ष केली? सर्व्हिस त्यांनी ज्या वेळेला संप झाला म्हणजे कोहिनूर मिल किंवा सगळ्या मिल्सचा जेव्हा संप सुरू झाले 1985 साली संप साधारण सुरू झाले 84-85 तेव्हा त्यांनी मग नोकरी सोडून पूर्ण व्यवसायामध्ये 85 सालापासून सुरू, म्हणजे पूर्णपणे त्यांनी व्यवसायाला वाहूनच घेतलं म्हणजे स्वतः। मग त्यावेळेला खरं तर ती जी सुरुवात होती, ती जे सुरू करणं होतं तेव्हा साधारणपणे त्यांना काही असं एक चॅलेंजिंग वर्क किंवा त्यांना काही असा एक संघर्षात्मक काही वातावरण? चॅलेंजिंग पॉइंट म्हणजे आमच्या घरामधनच पहिले विरोध होता। माझे आजोबा किंवा माझे वडिलांचे काका यांनी त्यावेळेला भजी विकायचा धंदा तू का करतोयस असा प्रश्न वडिलांना विचारला होता। पण ज्या वेळेला त्याच्यामधनं मिळणारे पैसे आणि त्याच्यामधनं मिळणारे यश त्यांनी बघितलं तेव्हा हा विरोध मावळला। पण मग नंतर मग बाहेरच्या लोकांना बाहेर जाऊन खाण्याची पहिले सवय नव्हती। मग सगळे बरेचसे लोक ते पार्सल घेऊन जायचे। मग हळूहळू ते रुढावलं आणि मग त्याची सुरुवात व्यवस्थित त्या ह्याला चांगलं एक रस्ता मिळाला। पण हे सगळं झालं ते फक्त कल्याण ह्या तुमच्या तेवढ्या एरियापुरतीच ही एक काय म्हणतो आपण त्याला प्रसिद्धी मिळायला लागली। पण त्याच्यानंतर ते वाढवण्यासाठी काय काय मेहनत घेतली गेली? पहिले प्रसिद्धी जेव्हा आम्ही साधारण 10-15 वर्षाचा काळ गेला, म्हणजे ज्या वेळेला वडील आधी आम्ही 5 किलोचाच आमचा व्यवसाय होता, 5 किलो बटाटे उकडायचे, तेवढे संपले की व्यवसाय बंद करायचा 5 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत। अच्छा।
मग कल्याण तसं छोटंसं तसं मोठं नव्हतं, छोटं गाव होतं. गर्दी पण रस्त्यावरची कमी झाली की व्यवसाय आम्ही बंद करायचो. मग तेव्हा इतर कॉम्पिटिटर वगैरे असं काही कोणी कॉम्पिटिटर होते पण ते हातगाडीवर, म्हणजे बटाटे वडा किंवा वडापावची विक्री ही एक तर हातगाडीवर व्हायची, हा म्हणजे ते फिरतं असायचं किंवा मग हॉटेलमध्ये वडा मिळायचं. हा पण वडापावचं दुकान ही संकल्पना माझ्या वडिलांनी मुंबईमध्ये आणली. अच्छा. मग हळूहळू त्याची जशी प्रसिद्धी व्हायला लागली तसं 1990 साली आम्ही वडापावसाठी ट्रेडमार्क रजिस्टर केला. हा खिडकी वडा हे म्हणजे भारतामध्ये पहिलाच आमचा असा व्यवसाय आहे वडापावचा की ज्याचं ट्रेडमार्क 1990 सालीच आम्ही रजिस्टर केलेलं आहे. वा. की ती नावं आम्ही सरकारकडनं विकत घेतलेली होती. आणि मग ते खिडकी वडा रजिस्टर ट्रेडमार्क पाटी लावून आम्ही तो वडापावचा व्यवसाय सुरू केला. मग हळूहळू पुढे जसा व्यवसाय वाढत गेला तसे आम्ही ब्रँचेसचा विचार केला. त्याच्या आमच्या कल्याणमध्ये 2 ब्रँच झाल्या, हळूहळू डोंबिवलीत झाल्या. असं आमचा पण व्यवसाय ती वाढला. पहिली जी ब्रँच झाली ती ब्रँच होत असताना तुमचे वडील वगैरे तेव्हा होते त्याच्यामध्ये. हो. आणि मग त्यांनीच ते ब्रँच आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं त्यांनीच सुरू केलं. त्यांना आम्ही दोघंही भाऊ, माझं नाव निलेश, माझ्या भावाचं नाव शैलेश, आम्ही दोघंही त्यांना पूर्णपणे व्यवसायामध्ये साथ दिली. बरोबर. आम्ही तसं म्हटलं तर आमच्या शिक्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष करूनच त्या व्यवसायामध्ये व्यवसायच करायचा या दृष्टीनेच आम्ही आमची पावलं. अच्छा, म्हणजे पहिल्यापासूनच ठरलं होतं की आपल्याला याच व्यवसायात यायचंय, म्हणजे दोघांचंही. जेव्हा तुम्ही एक कालांतराने तुमच्याकडे, तुमच्या नवीन पिढीकडे हा व्यवसाय हँडओव्हर होतो किंवा तो झाला असेल, तर त्यावेळेला बदललेलं आजूबाजूचं वातावरण, तयार झालेली कॉम्पिटिशन, ह्याच्यामध्ये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्ही काय नेमकं त्यावेळेला तुम्ही समीकरण कसं जुळवलं ते? ओंकार, असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे धंदा आणि व्यवसाय या 2 गोष्टीमध्ये खूप फरक आहे. तुम्हाला ठरवायला पाहिजे की तुम्हाला व्यावसायिक व्हायचं आहे का तुम्हाला धंदेवाईक व्हायचं आहे. तुम्ही जेव्हा एखादा धंदा घेऊन बसता तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे एकाच ठिकाणी लॉक होऊन जाता. पण जेव्हा तुम्हाला व्यावसायिक होता तुम्ही अनेक गरजू माणसांना धंदा देऊ शकता. आम्ही तो विचार केला की आम्हाला व्यावसायिक व्हायचं आहे. आम्हाला एका धंद्यामध्ये एक दुकान, 2 दुकानं, 4 दुकानं घेऊन एका ठिकाणी लॉक व्हायचं नाही. म्हणून मग आम्ही त्याच्यावरती रिसर्च केला आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे की जो त्याचा बटाटे वड्याचा जो आत्मा आहे, बटाटे वडा हे शरीर धरा आणि त्याचा जो आत्मा आहे तो मसाला आहे. त्या मसाल्यावर आम्ही रिसर्च केला. ओके. आणि तो रिसर्च करून तो मसाला विदाऊट प्रिझर्वेटिव्ह जास्तीत जास्त टिकेल कसा याच्यावरती आम्ही काम केलं. आणि आज तो आम्हाला अभिमान आहे. आम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा हा मसाला आमचा जातो आणि हा 1 वर्ष खराब होत नाही. याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाहीये. हे तुम्ही मसाला क्रिएशन ही खरं तर पहिल्यांदा संकल्पना कोणाच्या डोक्यात आली? ही माझ्या डोक्यात आली. म्हणजे मी ज्या वेळेला वडिलांची माझा थोडासा याच्यावर वाद पण झाला की मी त्यांना सांगितलं की आपण बटाटे वडा किती वर्ष विकत राहायचं, आपण असं काहीतरी एक प्रोडक्ट आणलं पाहिजे की ज्यांनी लोक घरातल्या घरात वडा बनवतील त्याच चवीचा किंवा त्या मसाल्यापासून तसे पदार्थ बनवते. बरोबर. आणि शिवाय तुमचे बाकीचे इतर व्यावसायिक जे आहेत ते तुमच्याकडनं मसाला घेऊन त्यांचा व्यवसाय सुरू करतील. म्हणून आपण मसाला तयार करून मसालाच डायरेक्ट विकूया. बरोबर. कारण असा मसाला माझ्या माहितीत वड्याचा असा स्पेशल मसाला कोणी नाही. आणि त्याचं एवढं ब्रँडिंग पण झालेलं नाहीये. म्हणजे आज मला अभिमान वाटेल सांगायला की विंडो इंडियन बर्गर या नावाने आम्ही अमेरिकेमध्ये हे नाव रजिस्टर केलेलं आहे आणि त्याचा ट्रेडमार्क आहे. 2019 साली आम्ही हा ट्रेडमार्क रजिस्टर केलाय. बरोबर. आणि आज त्याची विक्री त्या ठिकाणी होतीये. फूड ट्रक तिथे चालतात, त्या फूड ट्रकना आम्ही डायरेक्ट सप्लाय करतोय. तिथलं FDA लायसन पण आम्ही काढलेलं आहे. आणि तर हा जो मसाला आहे तो मसाला मग आम्ही बनवणं विकणं हा आम्ही बिझनेस सुरू केला. पण त्याच्यासाठी वडिलांना मी सांगितलं की हा मसाला आपला विकला जाईल, त्याला त्यांनी विरोध केला होता. अच्छा. पण नंतर मग त्यांनीच सांगितलं की ठीक आहे, तुला इच्छा आहे ना तू कर, म्हणून मला त्यांनी फॅक्टरीसाठी परवानगी दिली. बरोबर. मग ती फॅक्टरी दापोलीमध्येच? ती फॅक्टरी आम्ही दापोलीमध्ये कांगवाई म्हणून जे गाव आहे जमीन होती तिथेच आम्ही फॅक्टरी चालू केली. आणि आम्ही विचार केला की खेडेगावातच ही फॅक्टरी सुरू करावी. याच्या मागचं कारण काय? याच्या मागे कारण असं आहे की इथल्या लोकांना जे काय रोजगार निर्मिती होण्यासाठी म्हणून आम्हाला काम करायचं होतं. अच्छा. इथे आजूबाजूला ज्या वाड्या आहेत तिथे कुठलाही रोजगार नव्हता ज्या कांगवाई गावामध्ये.
मग आम्ही तिथे रोजगार निर्मिती होईल या दृष्टीने तिथल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या आमच्याकडे कामाला येतील आणि त्यांना 4 पैसे त्यांना पण मिळतील. बरोबर. मग ते तिथे आता एकूण किती लोकांची टीम साधारण कार्यरत आहे? आमच्याकडे आता आमच्या रेग्युलर याच्यामध्ये साधारण 12 माणसं काम करतात. आता, त्याच्यापैकी जवळजवळ 6 बायका आहेत, बरोबर, आणि 6 पुरुष आहेत. बरोबर, पण ज्या वेळेला आमचं प्रोडक्शन असतं, तर प्रोडक्शन आमचं प्रचंड प्रमाणावरती वाढलंय. बरोबर. कारण आम्ही एक बॅच आमची 1.5 टनाची बॅच असते, फक्त मसाल्याची, फक्त मसाला, बाकी कुठलेही प्रोडक्ट आम्ही बनवत नाही. बाकी काही नाही. हा, पण ज्या वेळेला ती बॅच आमची आम्ही मसाला बनवण्यासाठी म्हणून जे मिरची वगैरे आलं येतं ते निवडणं, ते साफ करणं, यासाठी बायका अजून येतात. त्या साधारण 20 एक बायका आम्ही बाहेरनं आणखीन असतात. अजून बाहेरचा एक स्टाफ असतो. म्हणजे बाहेरच्या म्हणजे त्याच गावातल्या बायका पण येतात हा, बरोबर, आणि ते आमच्याकडे काम करतात. बरोबर. पण ह्या मसाल्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करताना तुम्ही कुठली एक अशी एक प्रत्येक ब्रँडिंग किंवा मार्केटिंगचे काहीतरी टॅक्ट असते किंवा एक काहीतरी समीकरण असतं, तर ते समीकरण जुळवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतात? पहिला प्रयत्न म्हणजे आमचं जे खिडकीवडा नाव आहे ते युनिक आहे. बरोबर. आणि ते खिडकीवडा नाव इतकं प्रसिद्ध झालं होतं की तोच आम्ही बेस पकडला, की आम्हाला दुसरं नाव घेऊन तो मसाला बाहेर विकायचाच नव्हता. बरोबर आहे. वझेंचा खिडकीवडा हे लोकांना माहित होतं. हो. त्यामुळे आम्ही आमच्या कंपनीचं नाव वझे बंधू फूड प्रोडक्ट्स दिलं आणि प्रोडक्टचं नाव खिडकीवडा मसालाच दिला. तर हे पहिलं आमचं यश आहे की आम्ही आमच्याच नावाने हा व्यवसाय सुरू केला. बरोबर. आणि खिडकीवडा लोकांना माहीत असल्यामुळे तो पटापट विक्री व्हायला लागला. अजून एक त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की आमच्या फ्रँचायझी आणि आमचं स्वतःची दुकानं यासाठी आम्ही पहिलेच आमच्या स्वतःच्या मसाल्याचे गिराईक आहोत. त्यामुळे आमचा जो काय बेस आहे त्यामुळे आम्हाला जास्ती त्रास झाला नाही. बाहेर विकण्याच्या आधी आम्ही आमचा मसाला ऑलरेडी विकत होतो. बरोबर, स्वतःलाच. बरोबर. त्यामुळे आम्हाला जे काही रेव्हेन्यू आहे, जे काही पैसे येणारे असतात, जे रोलिंग लागतं एखाद्या बिझनेसमनला, ते रोलिंग आमच्याकडे रेडी, आमच्याकडे तयार होतं. बरोबर. पण अमेरिकेमध्ये एकदम आपण आपला ब्रँड पोचवावा किंवा काय त्याच्या मागची काय स्टोरी आहे किंवा काय घडलं होतं? आता याच्यात असं आहे की पहिली गोष्ट, वडापाव या पदार्थाला लोक किंमत देत नाही. म्हणजे लोक सहजरित्या बोलतात की काय वडापाव तर खाऊया, पण लोक बर्गरच्या बाबतीत हा उल्लेख करत नाही. नक्कीच. चला आज आपण बर्गर मागवूया, हे अभिमानाने लोक सांगतात. हा फरक आहे वडापाव आणि बर्गर मधला ऍक्च्युअली. तर अभिमानाने लोक वडापाव खाऊया म्हणत नाही. तर ही गोष्ट आम्हाला कुठेतरी खटकळत होती. आणि आपण वडापाव हा बाहेरच्या देशामध्ये का विकू नये, ही डोक्यामध्ये आमच्या सतत एक सारखा विचार असायचा. बरोबर. तर आता हा वडापाव कसा विकला जाईल, तर तुम्ही तो मसाल्याच्या रूपाने जर तो बाहेर नेलात तर लोक त्याचा वडापाव बनवतील, किंवा हॉटेलवाले तो तुमचा मसाला वापरून वडापाव बनवतील. एक आपण काहीतरी एक थीम द्यायला पाहिजे की त्याद्वारे आपला वडापाव बाहेरच्या देशात विकला जाईल. बरोबर. म्हणून आम्ही खरं तर हा एक्सपोर्ट करण्यासाठी सुरुवात केली. पण त्याची मागणी इतकी प्रचंड, कारण भारतातनं अनेक लोक तिकडे गेलेले आहेत किंवा अनेक विद्यार्थी इकडनं जर्मनीमध्ये जातात. आम्ही 3 देशामध्ये मसाला पाठवतो, अमेरिका, लंडन. वा. तर आपले विद्यार्थी जे तिकडे जातात ते काय करतात की पटकन बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हा मसाला वापरतात, आलू पराठ्याला वापरतात, कटलेट बनवतात. म्हणजे तसाही वापर करता येतो, फक्त वड्यासाठी हा उपयोगी आहे असा विषय नाही. तर तुम्ही त्याच्याने काही बटाटे वडा तर बनवतात. आणि मग हा मसाला तुम्ही तिकडे जेव्हा विकता त्यावेळी तुम्हाला कॉम्पिटिशन करण्यासाठी म्हणा किंवा तुमचं नाव खराब करण्यासाठी अनेक लोक तिथे तयार असतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मालाला, तुमच्या ज्या जाणाऱ्या पदार्थाला संरक्षण देण्यासाठी म्हणून तुम्हाला तिथे तुमचं FDA लायसन आणि तुमचं ट्रेडमार्क असणं गरजेचं आवश्यक असतं. बरोबर. कारण लोकांनी खिडकीवडा मसाला मागितला तर दुसरा मसाला जर त्यांच्या समोर ठेवला तर ते नाकारतात. बरोबर आहे. ते घेत नाहीत, कारण खिडकीवडाच मसाला त्यांना हवा असतो. पण तिकडे ज्यांनी घेतला, म्हणजे आपल्या व्यतिरिक्त सुद्धा घेणारे लोक असतात तिकडे भरपूर. आणि त्यांच्या काही तुला अशा कमेंट्स किंवा फोन? मला साधारण महिन्याला 2 फोन तरी अमेरिकेवर येतात की तुमचा आता इथे माल संपलाय. याचं कारण असं आहे की 3 आठवडे माल इथून तिकडे जायला लागतो. अच्छा. शिपनी जातो. आणि त्या 3 आठवड्याच्या पिरियडमध्ये आम्ही परत जेव्हा याचं प्रोडक्शन करतो अमेरिकेसाठी म्हणा किंवा बाहेरच्या देशासाठी, बरोबर, त्यावेळेला आम्हाला त्याचं प्रोडक्शन वेगळं करायला लागतं. याचं कारण असं की अनेक प्रकारच्या मिरच्यांच्या जाती आहेत, त्यातली एक पर्टिक्युलर जी जातीची मिरची आहे तीच त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वापरता. अच्छा. कारण याचं बरंचसं परीक्षण केल्याशिवाय ते माल आतमध्येच घेत नाहीत अमेरिका. कारण याच्यावरती तुम्ही ज्या वेळेला आम्ही हे सुरू केलं त्यावेळेला आम्ही 1 वर्ष त्यांना 100 ग्रॅम पासून ते 5 किलो पर्यंत सॅम्पलिंग करत होतो प्रत्येक महिन्यात.
कारण प्रत्येक महिन्यामध्ये जे काय टेक्स्चर आहे किंवा हवामान आहे ते चेंज होतं. हा, मग त्याचा ह्याच्यावर काही त्याचा इफेक्ट? परिणाम होतो का नाही हे बघण्यासाठी ते 1 वर्ष आमचं सॅम्पलिंग घेत होते. ओके, आणि 1 वर्षानंतर आम्हाला त्याने परमिशन परमिशन मिळाली. ओके, की तुम्ही हा माल इकडे पाठवू शकता. म्हणजे तिथे इतकं ते हे असतं, जटिल असतं थोडक्यात. ह्या व्यवसाय जर अशा पद्धतीचा फूड व्यवसाय जर तिकडे न्यायचा असेल तर. पण साधारण किती क्वांटिटी तुम्ही एका वेळेला पाठवता, की ऑर्डर असेल त्यानुसार? ऑर्डर असेल त्याप्रमाणे, पण साधारण आम्ही एक 25-30 हजार पाकिट असं धरा तुम्ही. हा, म्हणजे अशी 25-30 हजार पाकिट हा, एका बॅच मध्ये म्हणजे साधारण 3 आठवड्यांनी किंवा एक साधारण 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी असं आमचा माल सतत चालू असतो. बरोबर. पण कल्याणमध्येच असतानाच म्हणजे वडिलांनी फ्रँचाईज सुरू केली, पण ती त्यांनी इंटरनल मुंबईमध्येच फक्त केली होती? पहिले त्यांनी फक्त कल्याणपुरतीच आम्हाला परमिशन दिली होती. हा, की तुम्ही पहिले कल्याणमध्ये हा व्यवसाय वाढवा. कारण आम्ही बाकीच्या व्यवसायामध्ये पण अडकलो होतो. आमचं त्या ठिकाणी 1-2 हॉटेल होती, हा, खानावळ होती, नंतर लग्नाचा हॉल होता. मग ह्या सगळ्याची मॅनेजमेंट कशी करायचं त्यावेळेला? या सगळ्याची मॅनेजमेंट माणसं जोडून करायचो. वा, कारण हा व्यवसाय, आमचा जो व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये माणसांशिवाय हा व्यवसाय वाढूच शकत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे तुमची जेवढी जुनी माणसं तुमच्याकडे काम करतायत आणि त्यांना तुम्ही कसे सांभाळताय, बरोबर, त्याच वरती तुमचं यश अवलंबून आहे. नक्कीच. तुमचा माणूस जो तुमच्याकडे काम करतोय, आमचं एक तत्व आहे की तो माणूस ज्या वेळेला स्वतःची गाडी घेऊ शकेल, मोटरसायकल म्हणा, कार म्हणा, त्याच वेळेला तुम्ही यशस्वी आहात. हा, आपल्याकडे काम करणाऱ्या माणसाची गाडी होणं, बरोबर, किंवा त्याचं घर होणं, त्याचं लग्न होणं, या गोष्टी ज्या वेळेला तुमच्याकडे घडतात तेव्हाच तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून तुम्हाला ओळखलं जाऊ शकतो, किंवा तुम्ही स्वतःला म्हणू शकता. बरोबर. तुम्ही काही घ्या, तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही घेणारच आहात. पण तुमच्या माणसांनी जेव्हा ती गोष्ट करून जेव्हा दाखवतो माणूस तुमचा, त्यावेळेला तुम्ही यशस्वी झालात असं आपण म्हणू शकतो. बरोबर. पण मग आता ह्या फ्रँचायझी म्हणजे खरं तर ह्याच्यामध्ये शैलेश दादा किंवा तू ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲग्रेसिव्हली वाढाव्या त्याच्यासाठी म्हणजे कोणी त्याच्यामध्ये एफर्ट्स घेतलेत? कसं आहे की हे एक टीमवर्क आहे. बरोबर. तुम्ही ज्या वेळेला एखादी फ्रँचायझी देता, आता मी समजा ती फ्रँचायझी डोंबिवलीमध्ये दिली, तर डोंबिवलीमध्ये जी क्वालिटी कंट्रोल होतोय का नाही हे बघण्याची जबाबदारी माझ्या भावाची आहे. ओ, तुम्ही असं एक पार्टिशन करून घेतलंय प्रत्येक ह्याचं. तर शैलेश त्या ठिकाणी लक्ष ठेवून असतो की क्वालिटी जर काही त्याच्यामध्ये काही आढळलं तर तो तिथे जाऊन ते सुधारतो. ओके. त्यामुळे हा एकत्र व्यवसाय. आम्ही बिझनेसमध्ये जरी आमची 2 वेगवेगळी घरं आज असती, मी जरी दापोलीत राहत असलो आणि तो कल्याणला, बरोबर, तरी आम्ही बिझनेसमध्ये एकत्रच आहोत. नाही, पण हे मॅनेज कसं करता मग तुम्ही? ह्या खरा प्रश्न आहे की ते मॅनेज करणं. तू दापोलीतून तिकडे, याच्यावरती मॅनेज म्हणजे पहिली गोष्ट मसाल्यावरतीच हे सगळं मॅनेज होतं. हो, बरोबर. आता त्या ठिकाणी बेस मसालाच आहे. हो, बरोबर. तर काम करणारी जी माणसं आहेत त्या ठिकाणी, ती आमच्याकडे काम करून गेलेलीच माणसं आम्ही त्यांना देतो. त्यामुळे त्यांना त्याची सगळी माहिती असते. बरोबर. आणि ती माणसं जी आहेत त्यांना कंट्रोल माझा भाऊ करतो. ओके. पण म्हणजे तुमच्याकडे काम केलेली म्हणजे कल्याणलाच काम केले? कल्याणला म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या फ्रँचायझी मध्ये म्हणा, किंवा आमच्या स्वतःच्या पुण्याला पण आमचं दुकान आहे, त्या पुण्याच्या दुकानात म्हणा. ओके. इंदोरमध्ये MP मध्ये आमचं एक दुकान आहे, त्या ठिकाणी काम. मी विचारणारच होतो की आता फ्रँचायझी कुठकुठ पर्यंत पोहोचलेले आहेत? आमचं मध्य प्रदेशमध्ये आहे, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये जे फूड ट्रक आहेत त्यांना आम्ही माल सप्लाय करतो. ठाण्यामध्ये आमच्या ब्रँच आहेत, डोंबिवलीमध्ये 2 ब्रँच आहेत, ओके, इटवाळ्याला आहे, ओके, बदलापूरमध्ये आहे, बरंच. म्हणजे आता या ठिकाणी इकडे म्हणाल तर मंडणगडला आम्ही मसाला देतो आणि आमचा मसाला घेऊन किती लोक वडा बनवत आहेत. नाही, पण खरंच आहे हा मसाला, ही आयडियाच खूप त्यातली खरं तर म्हणजे काय पण म्हणू बेस आहे त्याचा. तुमच्या आत्ता जो काही व्यवसायाचे पंख पसरलेले आहेत त्याचा बेसच आहे असं म्हणायला लागेल. मसाल्याशिवाय काही माहिती जादूच आहे. पण आता ह्याच्या पुढे अजून नवीन व्हिजन काय आहे? अजून काय करावं असं वाटतं मनात? अजून कुठली इच्छा आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये अजून आपण वेगळे पण काय देऊ शकतो? आम्हाला म्हणजे जे काम दिलेलं आहे असं मी समजतो ईश्वराने, ते वडापाव याच एका पदार्थावरती काम करण्यासाठी आम्हाला पाठवलं आहे. नाही, पण आता काम करता येते. तुमची कितवी पिढी आहे आता? आमची दुसरी पिढी. दुसरी आहे. मग गेली किती वर्ष आणि चाललंय हा बिझनेस? हा आता 56 वर्ष झाली. वाव. माझ्या वडिलांनी हे सुरुवात केली, आई आणि वडिलांनी. आईने हा मसाला जो आहे तो तयार केला. बरोबर.
वडिलांनी त्याचा वडा बनवून तो विकला. मी त्याचा जो मसाला आहे बरोबर. तो तयार करून मी विकतोय. तर आमचं विजन असं आहे की वडापाव हे जगभरामध्ये प्रसिद्ध व्हावं. वडापाव तो आम्ही विकावा असं नाही. कुठे आमच्या बरोबरीने जे कोणी व्यावसायिक आमच्या बरोबर आहे त्यांना आम्ही मदत करायला तयार आहोत. बरोबर. पण वडापावला लोकांनी मानाने नाव त्याचं घेतलं पाहिजे. बरोबर. त्याला त्याची हेटाळणी आपल्याच माणसांनी करू नये. आधी आपण स्वतःला मोठं जेव्हा आपण समजतो त्याच वेळेला लोक आपल्याला मान देतात. तुम्ही जर स्वतःला असं समजलं, आता मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला मी आमच्या वडिलांना आईला मदत करायचो व्यवसाय, तेव्हा माझे मित्र मला वडापाववाला म्हणून चिडवायचे. पण त्यांनी मी कधी लाज वाटून घेतली नाही. बरोबर. ते जरी चिडवत असले तरी एक मला माहित होतं की मी काय करतोय. नक्कीच. माझे वडील कष्ट करतात आणि आम्ही कष्टाने पैसे मिळवतोय, त्याची लाज काय बाळगायची. बरोबर. म्हणून मी पण दुकानावर बसून वडापाव विकायचो. तेव्हा तर आमच्या वडिलांनी सुरुवात केली तेव्हा 10 पैशाला एक वडा होता. बापरे. आज त्याची किंमत म्हणालात तर 25 रुपये 20 रुपये त्याची वडापावची किंमत झाली. पण आता ह्याच वडापाव मध्ये तो एक चीज वडापाव हा एक तुम्ही वेगळं एक संकल्पना तुम्ही शोधली. ती कशी शोधली आणि कुणी शोधली? ती संकल्पना शोधली म्हणजे आमचा एक माणूस आहे, तो आता आमच्याकडेच काम करतो. त्याचं नाव नाही मी सांगत आता. बर. पण त्यांनी मला असं विचारलं की आपण वड्यावर चीज घालायचं का. म्हटलं असं जर आपण वड्यावर चीज घातलं तर ते काय कॉमन होईल. आपण प्रयत्न म्हणजे सँडविचवर वगैरे असतं त्या टाइप मध्ये. आपण एक काम करू, आपण एक वड्याच्या आतमध्ये चीज राहतं का बघूया. म्हणून त्या वड्याच्या आतमध्ये चीज घालून आम्ही वडापाव बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी. इथे दापोलीलाच. आणि ते आता तुमच्या प्रत्येक फ्रँचायझी मध्ये बऱ्याचशा फ्रँचायझीवर आहे. आमच्या एक फक्त कल्याणच्या इथे नाहीये, कारण कल्याणला वेळच नाहीये तेवढा सेल आहे तिथे मुख्य ब्रँचला. वडा शिवाय बाकीचे कोथिंबीर वडी वगैरे पदार्थ आहेत जे याच मसाल्यातनं तयार होतात. अजून या मसाल्या थ्रू काय काय आपण विकू शकतो? आम्ही त्याच्यामधनं समोसा बनवतो, त्याच्यानंतर कोथिंबीर वडी बनवतो, मुगाची भजी बनवतो, त्याच्यानंतर ऑब्विसली वडापाव तर बनवतोच. बरोबर. आणि भजीमध्ये आम्ही अजून एक प्रयोग केला. कांदा भजीमध्ये आम्ही तो मसाला वापरून बघितला, खूप छान होतो. कटलेट बनवतो. कांदा भजीमध्ये हा मसाला वापरून. याच्यात कांदा पण आहे. नाही, पण आता एक साधारण अंदाज आहे, तुमची कल्याणची मेन ब्रँच आहे, तर एक दिवसाला साधारण किती वडापाव तिथे विक्री होत असेल अंदाज? मला टायमिंग सांगतो. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आमचं दुकान चालू असतं. 12 तास. त्याच्यामधनं साधारण 2,500 ते 3,000 वडापाव आम्ही डेली विकतो. एका दिवसाला विक्री होते. वा. आणि आता ह्याच्यानंतर तुमच्या आता ब्रँचेस मला वाटतं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये नाही अजून. उत्तर प्रदेशी माणसं आमच्याकडे काम करतात. बरोबर. पण अजून व्यवसायामध्ये काय वेगळेपण तुम्हाला जपायचंय? वेगळेपण प्रयोगशील अजून काय तुम्हाला त्याच्यामध्ये प्रयोग काय अजून करू शकता? काय आयडियाज असू शकतात? आम्ही आता बेक वडापाव म्हणून आम्ही एक संकल्पना आणतोय की त्याच्यामध्ये तुम्ही जो वडापाव जो तयार केलेला आहे, आता लोक फ्रोझन मध्ये जातात. फ्रोझन ची थापी येते आणि ती तुम्ही बरेच दिवस ती फ्रीजिंग करून दुसऱ्या दिवशी ती फ्राय होते. बरोबर. त्यातला प्राण निघून जातो. तर आम्ही जे करतो ते लाईव्ह असतं आमचं. बरोबर. ते जो माल आम्ही ताजा बनवतो, कारण भारतीय संस्कृतीच अशी आहे की ताजं खावं. बरोबर. आणि ताजं बनलेलं चांगलं पण लागतं चवीला. त्या दृष्टीने ही आपली भारतीय संस्कृती. तर त्याच्यामध्ये बेक वडापाव तो साधारणपणे असं धरून चाल की 8 दिवस वगैरे तो राहील. म्हणजे वडा आणि पाव हा एकत्र करून तो फक्त ओव्हन मध्ये तुम्ही गरम करा, तो 8 दिवसच तुमचा टिकेल. मग त्याला व्हॅलिडिटी 8 दिवसांचीच आहे. फक्त 8 दिवस. पण त्या 8 दिवसापेक्षा जास्त तो हे होणार नाही. पण तो तयार जो आहे त्याला फ्रीजिंग करायची गरज नाही. ओके. म्हणजे तो तुम्ही ऍज इट इज ठेवलात तरी जसं तुम्ही खारी खाता किंवा तुम्ही टोस्ट खाता त्याच पद्धतीने वडापावला कडक करायचं आणि तो आतमध्ये फक्त तुम्ही ओव्हन मध्ये वगैरे घेतलात की तो नरम होईल. आणि हे इंटरेस्टिंग आहे हा विषय. म्हणजे ह्याच्यासाठी तो शुभेच्छाच. आणि हे कधीपासून साधारण आपलं प्रयोग चालू आहे, कारण तो टिकण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये कुठले प्रिझर्वेटिव्ह आम्हाला वापरायचं नाहीये. बरोबर. त्या मसाल्यावरच तो कसा टिकेल याच्यावरती आमचा प्रयोग आता चालू आहे. नक्कीच आपण प्रार्थनाच करूया तो होऊ दे यशस्वी आणि आम्हाला लवकरात लवकर तो बेक वडापाव खायला मिळू दे, आपल्या सगळ्या दर्शकांना सुद्धा. पण असा एक वेगळेपण मी म्हणतोय कारण ह्याच्या मागचं कारण असं आहे की यांनी शाळ्याची भाजी केली होती.
म्हणजे मी ऐकलंच होतं पहिल्यांदा. मी शाळ्याच्याच म्हणजे माझ्या वाडीत अनेक शाळेची झाडं आहेत, पण तरी शाळ्याची भाजी हा पदार्थच मला माहीत नव्हता, जो मी तुझ्याकडेच खाल्ला, तुझ्याकडनंच ऐकला, आणि ती खरंच खूप अप्रतिम झाली होती भाजी. तर त्याविषयी सुद्धा तू सांग की ती कशी सुचली, ते कोणी कसं केलं, काय होतं? आता शाळ्याची भाजी करताना आम्ही असा एक विचार केला की आपण एखादी भाजी जेव्हा बनवतो त्यावेळेला त्याची जी फोडणी किंवा त्याला जो आपण उकडतो त्या भाज्यांना, ते पाण्यामधनं उकडतो आपण. समजा जर ते शिजवायची असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. हो. तर आम्ही असा विचार केला की आपण शाळेच्या आतमध्येच भाजी जर उकडली त्याच पाण्यात, शाळेच्या पाण्यात. अच्छा. तर ते कसं लागेल हा एक विचार डोक्यामध्ये आला. आणि मग आम्ही त्या शाळेला फोडून आतमध्ये त्या भाज्या भरल्या, पाणी तसंच ठेवलं आतमध्ये. आणि ज्या वेळेला आम्ही ते शाळं आहे ते अख्खं शाळेच्या शाळं आपण ज्याप्रमाणे एखाद्या होळीमध्ये नारळ हे करतो, तो जो शाळा आहे ते आम्ही त्या आगीमध्ये पूर्णपणे टाकला आणि त्याच्या आतमध्ये त्या भाज्या उकडल्या गेल्या. त्या भाज्यांनी त्याचं जे पाणी आहे ते खेचलं, त्यामुळे त्याचा गोडवा आत आला आणि त्याच्या बरोबरीने जे शाळेची मलाई पण उकडली गेली आणि ती पण त्याच्यात मिक्स झाली. ओके. त्यामुळे त्याची जी चव लागली ती इतकी अप्रतिम होती. हो, मी तर खाल्ली आहे आणि तुम्हाला पण रेसिपी मिळालेली आहे, ताबडतोब करून बघा, उत्कृष्ट चव असते. तर खिडकी वडा हा एक ब्रँड आता झालेला आहे, पण आता ह्याचं ब्रँडिंग करण्यासाठी तुम्ही काय केलं म्हणजे ते म्हणजे कसं करावं? एखाद्या गोष्टीचं जर ब्रँडिंग करायचं असेल आपल्याला तर त्यासाठी काय करायला लागतं? पहिली गोष्ट म्हणजे ओंकार एक लक्षात ठेव, ब्रँडिंग म्हणजे काय? ब्रँडिंग म्हणजे लोकांना लक्षात राहणारी काहीतरी युनिक गोष्ट पाहिजे. बरोबर. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा बघता त्यावेळेला ती बघितल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये ती रेकॉर्ड होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर ती तुम्ही वापरता, मग ती आणखी दृढ होत जाते. पण आधी तुम्ही ज्या वेळेला समजा आता हे आमचं पॅकेट आहे, या पॅकेटवरती ही आमची खिडकी आहे, हा आमचा लोगो आहे. बरोबर. तर खिडकी वडा म्हटलं की खिडकीला महत्व आहे. बरोबर. हे भारतामध्ये विकलं जातं. आता याच्यामध्ये कोणी कॉम्पिटिटर जरी आला तरी ते कॉम्पिटिटरचं पाकिट आणि आमचं पाकिट याच्यामध्ये जो फरक दिसणार आहे. बरोबर. हे आमचं ब्रँडिंग आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात राहणारी, समोरच्याच्या लक्षात राहणारी एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करता तेव्हा ते ब्रँडिंग असतं. बरोबर. त्यामुळे आम्ही हे जे काय ना हे टिकवून ठेवलंय खिडकी. बरोबर. जेव्हा तुमची खिडकी तुम्ही टिकवून ठेवता तेव्हा तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतात. वा, बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम एकदम. आणि ते पाकिट पण एक ते वेगळं पाकिट दिसतंय, तर त्याचं जरा याच्यामध्ये आता हा अमेरिकेचं पॅकिंग आहे. आता हे अमेरिकेमध्ये जेव्हा जाईल त्यावेळेला अमेरिकेमध्ये वडापाव मिळत नाही किंवा मिळतो पण त्या टेस्टचा मिळत नाही. ओके. मग त्यावेळेला ते लोक जेव्हा वडापाव शोधतील की एखादा वडापाव त्यांच्या डोक्यात असतो कुठे मिळेल का, तेव्हा ते हे पाकिट जेव्हा बघतील तेव्हा त्याच्यावरचा हा वडापावचा चित्र बघ. आणि नाही, ते ऍक्च्युली तिकडे त्यांना बर्गरच माहिती असणार आहे. खूप लोकांना वडापाव माहित म्हणजे चित्र त्यांनी बघितलं असेल की नाही. आता लक्षात घे, आता भारतातनं गेलेले लोक जे भारतामध्ये इथे राहत होते ते तिथे जे गेले त्यांना वडापावची आठवण भारतात मिळतो म्हणून येणार. बरोबर. त्यांना जेव्हा हे चित्र दिसतं तेव्हा ते विकत घेतात. आणि मग ज्या वेळेला हे पाकिट घेऊन ते जातात ते त्यावेळेला त्यांच्या फॉरेनर मित्रांना तिथे बोलवतात आणि वडापाव खायला घालतात. ओके ओके ओके. मग ते सुद्धा जे फॉरेनर आलेले लोक आहेत त्यांना हे मसाला पाकिट दिसतं, ते लोक पण आपलं गिराईक होतात. नक्कीच. त्यामुळे हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी आणि ते महत्वाचं या ठिकाणी. बरोबर. म्हणजे असं आता प्रत्येक अजून कोणत्या कोणत्या देशामध्ये आपले प्रॉडक्ट जातात? आमचं आता लंडन आणि जर्मनी अशा आणखीन 2 देश आम्ही करतो. पण मग त्याच्यामध्ये पण असं वेगवेगळं हे नाही, त्याच्या चित्र हीच आहे. अच्छा. कलर वेगळे आहेत, कलर वेगळे आहेत फक्त. बरोबर. आणि आता एकंदर आपण कोकणचा विचार केला तर कोकणामध्ये काय किंवा तसंही अजून एक मानसिकता नाहीये की उद्योजक व्हावं, एक नोकरी करावी, सॅलरीड आयुष्य असावं, सेफ फायनान्शियल सिक्युरिटी असावी, असं प्रत्येकाचं एक मानसिकता असते. तर तुझी तशी मानसिकता कधी झाली नाही का? किंवा तू कशी मानसिकता, उद्योजक होण्यासाठीची तू मानसिकता काय क्रिएट केलीस किंवा कशी क्रिएट केलीस? लहानपणापासून जेव्हा आम्ही हा व्यवसाय बघतोय आमच्या वडिलांचा, तेव्हाच आमच्या मनामध्ये आम्ही कधी नोकरी करावी हा विचारच आला नाही. कारण आमच्या स्वतःकडे त्याच्या एक साधारण आम्ही ज्या वेळेला जाणता झालो त्यावेळेला आमच्याकडे माणसं होतीच काम करायला, कारण आम्ही नोकरी देत होतो, आम्ही नोकरी देणारे होतो. बरोबर. त्यामुळे माणसाने नोकरी देणारं व्हावं. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही जे काही करताय, काही तुम्ही करा,
तुमच्या व्यवसायाला छोटं समजू नका. माणूस काय करतो की घाबरतो. म्हणजे आता ज्या वेळेला तुम्ही एखादा व्यवसाय चालू करताय तेव्हा तुम्ही स्वतःला आधी खूप लहान समजत असता. ते लहान समजणं सोडा. तुम्ही भले वडापाव विका पण तुम्ही राजासारखे राहा, कारण तुम्ही तुमच्या व्यवसायात राजेच आहात. बरोबर. हे ज्या वेळेला तुमच्या मनात येईल ना त्यावेळेला तुम्ही तो व्यवसाय राजाप्रमाणे वरपर्यंत नेऊ शकता. बरोबर. नाही म्हणजे ते लोकमान्य फिल्ममध्ये एक वाक्य आहे. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या मुलांना असं सांगितलं होतं की भले तुम्ही आयुष्यात चपला शिवा, पण त्या चपला अशा शिवा की त्यांना परदेशातनं देखील मागणी आली पाहिजे. त्यामुळे तुम्ही वडापावचा बिझनेस जरी छोटा असला, हो, लोकांना वाटत असला, तरी त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही नेऊ शकता. की तुम्ही त्याच्याद्वारे तुम्ही काहीही करू शकता, काही घडवू शकता. अनेक व्यावसायिकांना व्यवसाय देऊ शकता. बरोबर आहे. मग तुम्हाला नोकरी करायची काय गरज. त्यामुळे आज भले तुम्ही एक समजा असं धरून चाला की तुम्ही एक छोटा मासेमारी करताय किंवा माशाचा व्यवसाय करताय, त्या व्यवसायालाही तुम्ही छोटं समजू नका. कुठे तुम्हाला नेता येऊ शकतो तुमचा ब्रँड तयार करून. बरोबर. ब्रँड हा तुम्हीच स्वतः आहात हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. आणि मग एकदा तुम्ही जेव्हा स्वतःला ब्रँड समजता त्यावेळेला नुसती तुम्ही तुमच्यावरची रील बनवू नका. तुम्हाला ओळखलं गेलं पाहिजे, पण तुमच्या ब्रँडमुळे. तुम्ही ओळखले नाही गेलात तरी चालेल, पण एक वेळ अशी आली पाहिजे की तुम्ही असा किंवा नसा, तुमचा ब्रँड असला पाहिजे. बरोबर आहे. पण आता कोकणात आपण बघतो तर एक तुझं व्हिजन काय, किंवा तुझं एक असं काय तुला दिसतं की अजून इथे कोकणामध्ये व्यावसायिकता रुजवण्यासाठी अजून कुठले कुठले ऑप्शन्स आहेत? खूप ऑप्शन्स आहेत, खूप. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा इव्हेंट करणारे जे लोक आहेत, म्हणजे एखादं तुम्हाला लग्न करायचं आहे, ते अनेक लोक इथे आकर्षितच अजून झालेले नाही आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने हा एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय आहे, एक अँगल आहे. आता इथे मोठमोठे लोक इन्व्हेस्ट करतायत, ते पुढच्या 10 वर्षानंतरचा व्यवसाय बघतायत. आज लोकांना असं, इकडच्या लोकांना फिरताना असं दिसेल की तुम्ही एक मोठं हॉटेल होत आहे, अरे हे काय चालणार आहे, हे बंद पडेल. पण ते नाहीये. तुम्ही जे बघत नाही आहात ना ते बघताय. ते आज त्यांना पैसे नकोच आहेत. आज त्यांच्याकडे असलेले पैसे ते फक्त इन्व्हेस्ट करतायत. ओके. आणि 10 वर्षानंतर ती काय परिस्थिती येणार आहे ही त्यांना ज्ञात आहे. त्या दृष्टीने तुम्ही बघायला शिका की ते बाहेरचे लोक इथे येऊन का करतायत असं. तर तुम्ही आता लहान प्रमाणामध्ये गुंतवणूक करू शकता, पण तुम्ही ज्या ठिकाणी हे काही मोठं होत आहे त्या ठिकाणी तुम्ही असा एक व्यवसाय निर्माण करा की त्या मोठ्या व्यवसायाला तुमची गरज लागेल, ती तुम्हाला शोधायला लागेल. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एक समजा आज तुम्ही मुरुडमध्ये गेलात तर तुम्ही एक 11 मजली हॉटेल बघता. त्या 11 मजली हॉटेलच्या आजूबाजूला आज काही नाही आहे. हो, एक्झॅक्टली. पण एक वेळ अशी येईल की त्या 11 मजली हॉटेलमध्ये येणारे जे लोक आहेत ना, किंवा त्या 11 मजली हॉटेलमध्ये होणारं एखादं मोठं इव्हेंट आहे, त्या इव्हेंटला तुमची गरज निर्माण होईल असा व्यवसाय तुम्ही निर्माण करू शकता. म्हणजे एका व्यवसायाला दुसरा व्यवसाय पूरक शोधून त्याचं तुम्ही तयार केलं पाहिजे. मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा ब्रँड तयार करू शकता. पण आता एकंदर पर्यटन आपल्याकडचं बघता अजून काय लेवलची प्रगती होईल किंवा व्हावी, किंवा कशा पद्धतीनं व्हावी व्यावसायिकता जपत? कसं आहे की तुम्ही तुमची जेव्हा तत्व सांभाळता, आता 2 प्रकारचे व्यवसाय असतात. एक म्हणजे लोकांचं अज्ञान आणि त्याच्यापासून घेतलेला फायदा, म्हणजे लोक त्याला व्यवसाय समजतात, पण ते चिटिंग आहे. लोकांचं अज्ञान असून सुद्धा लोकांना दिलेलं समाधान आणि त्या समाधानाचे घेतलेले पैसे पण व्यवसाय असू शकतो. तुम्हाला कुठल्या टाईपचं व्यावसायिक व्हायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही अज्ञानाचा फायदा घेतल्यानंतर जो फायदा मिळवाल, म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जो व्यवसाय मिळवाल तो चिरकाल टिकणार नाही आहे. माणूस एकदा फसेल, 2दा फसेल. पण लोकांना समाधान मिळवून तुम्ही जो काय बिझनेस घ्याल किंवा व्यवसाय कराल आणि त्याचा फायदा घ्याल, तो तुम्हाला एक माणूस 10 माणसं आणून देईल आणि तुमचं ब्रँड तयार होईल. इथे तुमचा ब्रँड तयार नाही होणार. तुम्ही एकदाच फसवू शकाल, 2दा फसवू शकाल. बरोबर. म्हणून पहिली गोष्ट तुम्ही हे डिसाईड करा की तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे. नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा खरं तर. आणि एक आता आपण, मला तो वेळ पण संपत आली आहे, एक छोटासा अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो की इथे जे तरुण आहेत आत्ता, जे नोकरीसाठी जे शोधारत आहेत किंवा अजून शिकतायत, त्यांना तू व्यावसायिक व्हा ह्यासाठी तू काय सल्ला देशील? लोकांना पडणारी जेव्हा तुम्ही स्वप्न विकता तेव्हा तुम्ही कुठे होता? वा. तर लोकांना या ठिकाणी येणाऱ्या लोकांना काय काय स्वप्न पडतात त्याचा पहिला अभ्यास करा.
या ठिकाणी लक्षात घ्या माझे एक एक शब्द. बरोबर आहे. या ठिकाणी येणाऱ्या लोकांना काय काय स्वप्न पडतात, इथे आल्यानंतर आपण काय करावं, हा, त्याचा तुम्ही जेव्हा व्यवसाय कराल या ठिकाणचा परिसर आणि हे धरून, तेव्हा तुम्हाला एक व्यवसाय मिळेल. बरोबर. मग तो तुम्ही नोकरी करत असताना तुम्ही पहिले तुमचे डोळे, कान आणि तोंड बंद ठेवून, डोळे कान हे उघडे ठेवून आणि तोंड बंद ठेवून तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे. बरोबर. ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला तुमचा व्यवसाय स्वतःच्या इथेच आहे असं आढळेल. ओके. तुम्हाला ते माहीत नसेल की हा आपला व्यवसाय होऊ शकतो, पण तुमचं घर पण एक व्यवसाय होऊ शकतो, तुमचा बाहेरचा परिसर एक व्यवसाय होऊ शकतो, तुमच्याकडे असलेली एखादी कला तुमचा व्यवसाय होऊ शकते. बरोबर. ते तुम्ही शोधा आणि तुम्ही नोकरी करताना व्यवसाय आधी शोधा आणि मग नोकरी करताना व्यवसाय सुरू करा आणि व्यवसाय डेव्हलप झाल्यावरती नोकरी सोडा. आणि मग दुसऱ्या माणसाला तुम्ही नोकरीला ठेवू शकता. पण आता आपण इतका वेळ आपण चर्चा केली, ही सगळी व्यवसायाशी रिलेटेड होती, पण मला अजून एक गोष्ट ह्यांच्याविषयी सांगायला आवडेल की ह्यांचं घर मुरुडला आहे. मुरुड हे भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं गाव आणि त्यांच्या स्मृती यांनी ह्यांच्या घरामध्ये छानपणे सजवून ठेवलेल्या आहेत आणि येणारे पर्यटक आनंदाने तिथे बघायलाही जात असतात. तर ह्याच्या मागचं कारण काय? कसं आहे की या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही आलो, म्हणजे माझ्या पणजोबांची ही जागा आणि आम्ही आमचं गाव, म्हणजे आत्ता जे घर आहे ते तुमच्या म्हणजे स्वतःचीच जागा होती? वजांची जागा आहे. अच्छा. ते आम्ही शोधत आलो, तेव्हा आम्हाला ती मिळाली आणि आम्ही ती तिथे डेव्हलप केली. पण ज्या वेळेला पर्यटक म्हणून इकडे यायचे तेव्हा लोकांना हेही माहीत नसायचं की हे महर्षी धोंडोकेशव कर्व्यांचं गाव आहे जे भारतरत्न आहे. मी बरीच पुस्तकं वाचली, त्या पुस्तकांमधनं मला स्वतःला असं समजलं की आमच्या पूर्वजांनीच त्यांचा विधवा विवाह लावलाय. म्हणजे वजांनी भिकमभटजी वजे हे त्याचे पौरोहित्य त्यांनी केलंय आणि ते सुद्धा त्यावेळेला इथनं बायकॉट झाले होते. मग मी विचार केला की ते जर लोक इथे येत आहेत त्यांना फक्त नुसते त्यांनी मासे खावे किंवा समुद्रावर फिरावं एवढं पुरतं मर्यादित हे पर्यटन नाहीये. तिथला इतिहास, निसर्ग बघावा आणि त्याचबरोबर इथल्या जे लोकांनी, समाज सुधारकांनी जे काम केलंय त्याच्यामध्ये धोंडोकेश्वर कर्वे असतील, पावा काणे आहेत, त्याच्यानंतर रँगलर परांजपे आहेत, हो, गोनी दांडेकर आहेत, असे अनेक साहित्यिक दिग्गज लोक होऊन गेले. त्या लोकांनाही त्यांनी अभ्यासावं म्हणून आम्ही आमच्यासाठी आमच्या दालनात घराच्या एक दालन ओपन करून ते सगळे फोटो जमा केले. पण ते कुठून कसे जमा केले? ते पुण्याला महर्षी स्त्री शिक्षण संस्था जे त्यावेळेचे जे अध्यक्ष होते देशपांडे म्हणून, आणि महर्षी कर्वेंची नात भास्करराव कर्वेंची मुलगी कुंदाताई नेने यांनी आम्हाला बरीच मदत केली. त्यांनी ते फोटो, त्यानंतर त्यांनी महर्षी कर्वेंनी वापरलेल्या वस्तू खुर्ची वगैरे आहे, ताट आहे, काठी आहे त्यांची, मला वाटतं चष्मा आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला दिलं आणि ते आम्ही जपलं. आम्ही फक्त इथले राखणदार म्हणून आता काम करतोय, आमचं हे नाही. हे कर्व्यांचं सगळं यश आहे आणि ते लोकांपर्यंत पोचावं एवढीच आमची भावना आहे. आणि आपण समाजासाठी व्यवसाय करताना काहीतरी देणं लागतं, आपण फक्त घेणं लागत नाही. ते त्या रूपाने आम्ही परत समाजाला देऊ इच्छितो म्हणून आम्ही ते केलेलं आहे. नक्कीच. म्हणजे व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी कशी जपायची किंवा कशी जपता येते ह्याचं खरं तर उत्कृष्ट उदाहरणच तुझ्या रूपानं मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना आणि सगळ्यांना कळेल आणि बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आज निलेश काका तू आमच्याकडे आलास, खूप भरभरून बोललास, मनातल्या गोष्टी सांगितल्यास, तरुणांनी उद्योजकतेची मानसिकता कशी जपावी इथपासून ते उद्योजक असताना सामाजिक बांधिलकी कशी जपायची हेही तू आम्हाला शिकवलंस. आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा. आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो, तुम्हाला जर का कोणाला खिडकीवड्याचा मसाला याविषयी जर का काही अधिक माहिती हवी असेल तर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो, तुम्ही नक्की त्यांना कॉल करा, तुम्हाला नक्की चांगलं मार्गदर्शन, चांगली माहिती मिळेल. आणि निलेश काका तू आज इथे आलास, आमच्याशी मनमोकळेपणानं बोललास, मनातल्या गोष्टी आम्हाला सांगितल्यास, त्याबद्दल अंतरंग गोष्टी मनातल्या ह्या यूट्यूब चॅनलकडून आम्ही सर्व टीम खूप आभारी आहोत. आणि तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.